त्यांना बोलवलं कोणी? ड्रामा का करताय? तुमच्या व्यवसायातले पैसे आहेत, हे तुम्हाला आता निवडणूक आयोगाला सांगायचं आहे, मला नाही. एफ-आय-आर ला उत्तर द्यायचंय तुम्हाला कोर्टात. नको ते ड्रामे करू नका. ते पैसे काय आहेत, कुठून आहेत, हे त्यांनाही माहिती आहे. नाहीतर काल त्यांनी आदळआपट करायला पाहिजे होती. पुरावा सादर कालच करायला पाहिजे होता. काल पण तुम्ही सगळे होतातच ना. मग काल तुमच्या समोर नाही म्हटले. का नाही हो? कुठल्या तुम्ही व्यक्ती उभा करा की अमुक अमुक व्यक्तीने मला हे पैसे दिलेले आहेत. मी स्वतः येऊन त्यांना जे काय आहे मी माघार घेतो. त्यांनी सांगावं ना, कोणी तुम्हाला हे पैसे दिले? अच्छा, आमचा तर आरोप फक्त त्या एका बॅगेपुरता नव्हता. हे जे काय लपवालपवी चालली आहे, ही मोठी आहे. आणि त्यांचं रॅकेट आहे मला माहिती आहे ना. ते काय म्हणतायत ना त्याला अजिबात महत्व नाही. ते खोटारडेच आहेत, खोटं बोलतायत. आणि तुम्ही भाजप सोडावं हे कोणाला वाटतं? कोण बोलवतंय तुम्हाला? अशी लोक नकोच दुसऱ्या पक्षांमध्ये. तुम्ही आहे तिकडेच राहा. मला काय, आम्ही काय प्रवेशासाठी त्यांच्यावर काय दबाव टाकायला? एवढे काय ते राष्ट्रीय नेते आहेत? 5 मतं नाहीत त्यांच्याकडे. विषय किती मतांचा आहे तो नाहीये. बोलवलंय कोणी तुम्हाला? आम्ही काय तुम्हाला प्रपोजल दिलाय का असं कुठलं? आमच्या कुठल्या सहकार्यांनी पण नाही. पण ते जे काय म्हणतायत, हा व्यवसायातला पैसा होता, तो त्यांना प्रूव्ह करायला लागेल निवडणूक आयोगाकडे, माझ्याकडे नाही. मला सांगून काही उपयोग नाही. रवींद्र चव्हाण यांनी जळगावमध्ये वक्तव्य दिलं. ते सांगत आहेत की 2 डिसेंबरपर्यंत पण ही टिकवायची आहे, त्यामुळे ह्या विषयावर जास्त बोलणार नाही. तो त्यांचा विषय आहे, त्यांना कधीपर्यंत टिकवायचे. मी त्यांच्या वक्तव्यावर कसं बोलणार? मला तो माझा काही विषय नाही आणि ते काय माझ्या ह्या विषयावर बोललेले नाही.